तर नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. मागच्या व्हिडिओमध्ये मी कोथिंबीर वडी बनवली, पण ती न वाफवता बनवलेली आहे. आणि या वेळेला ना आपण वाफवून बनवूया. तर त्यासाठी ना मी एक कोथिंबीर जुडी घेतलेली आणि ही मी मगाशीच म्हणजे धुवून ठेवलेली. आता मी हिला कापते आणि मग तुम्हाला पुढचं काय म्हणजे रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला आधी मी ती कापून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. आता आपली कोथिंबीर कापून झालेली आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला. त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे, तांदळाचं पीठ, तीळ, तेल, जिरा पावडर, घरचा आगरी मसाला, हळद, मीठ, गरम मसाला, धने पावडर. ही मिरची घेतली मी बारीक चिरलेली, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घेऊ शकता, नसेल पाहिजे तर नका घेऊ. आणि हा बारीक कापून कढीपत्ता केला आहे, चिंच, गूळ. आम्ही चिंच आणि गूळ यासाठी घेतला आहे कारण आंबट गोड थोडी कशी चव बरोबर मस्त लागते म्हणून. चला आता मिक्स करूया सर्व. त्याच्यानंतर टाकते त्याच्यात बेसन. तांदळाचं पीठ, तीळ, चवीनुसार मीठ, हळद, जिरा पावडर, मसाला, गरम मसाला, धना पावडर, कढीपत्ता आणि मिरची. आणि हा चिंच आणि गुळाचं पाणी बनवलेलं ना तो टाकते. आता सर्व एकजीव करून घेतो. आपला झाला मस्त कालवण शेता. वडे बनवण्यासाठी आपला पीठ तयार आहे. आता मी ताटामध्ये काढून घेते. चला आता आपण कोथिंबीर वडी या ताटामध्ये टाकून घेऊ. तर सर्वात अगोदर मी त्याच्यात तेल लावते त्या ताटाला. सारण टाकते त्याच्यामध्ये. पाणी बिलकुल नाही वापरलं आहे याच्यासाठी, फक्त चिंच आणि गूळ जो मिक्स केला आहे ना तेवढंच पाणी फक्त मी यूज केला आहे, बाकी काही पाणी मी मिक्स केलेलं नाही. तर चला आता आपला पाणी गरम झालं आहे का बघूया. आपल्या पाण्याला उकळ आला आहे. आता त्याच्यात मी टाकते
एक लिंबू छोटीशी लिंबूची कपची टाकते, कारण मग तो काला नाही होणार त्याच्यामुळे, नाहीतर ना पूर्ण पातेला आतमधून काढा होतं त्याच्यामुळे. आणि आता 15 मिनटे ना त्याच्यावर झाकण ठेवते. तर 15 मिनिटांनी दाखवते मी तुम्हाला. आता 15 मिनटं झाले, बघूया आपली शिजली. शिजली आपली. आता मी गॅस बंद करते. आता गरम असतानाच मी या कापून घेते. तर आता मी कापते. बघा मस्त निघतात. हे बघा. आता मी बाकीच्या पण काढते आणि मग तलताना दाखवते तुम्हाला. आता आपलं तेल तापलं आहे. आता मी तलते. तर बघा, तयार आहेत आपल्या कोथिंबीर वड्या. रेसिपी तुम्हाला कशी आवडली ती नक्की सांगा आणि एक वेळा ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.